जय शिवराय दोस्तांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेला हो माहूर येथील अनुसया माताच्या मंदिरावर। हे जे आपल्या मागे कमान तुम्हाला दिसत आहे ते आहे अनुसया माताची कमान। तर चला मग आता मंदिरात जाऊ आपण सर्व। हे आहे अनुसया माताच्या मंदिरात जायची ओमची कमान। पण दोस्त मित्र, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आम्ही तुमच्यासाठी एवढ्या दूर दूर फिरून चांगले व्हिडिओ बनवून आणतो, पण तुम्ही आमच्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही। तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही बी ते बाकीच्या लोकांसारखं वेडे वाकडे तोंड करायचे आणि डान्स करायचा का? तुमच्या फॅमिलीसहित तुम्ही पाहाल असे व्हिडिओ बनवायचे आमचे प्रयत्न राहतात, पण पाहिजे तसं आपल्या मराठी लोकांचा बी सपोर्ट आम्हाला भेटत नाही आहे। म्हणून तुम्हाला विनंती करतो की जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, नवीनही असाल तर सबस्क्राईब करा। एक सबस्क्राईब केल्याने काही होत नाही, पण तुमचा सपोर्ट भेटत आहे, बस एवढी खुशी आम्हाला भेटते। मंदिरात जाण्यासाठी अशा मस्त काळ्या दगडाच्या सुटेबल पायऱ्या आहे। म्हातारे लोक बी चलू शकतात। पायऱ्या चढत असताना अशी पुष्कळ माकडे पायऱ्यावर बसून असतात, म्हणून महिलांच्या आणि लहान मुलांच्या हातात कुठलीच बॅग किंवा खायची वस्तू देऊ नका। सरळ अंगावरून हिसकावून घेतात, हे करत काहीच नाहीत, फक्त पण हिसकावतात। अनुसया माताच्या गडावर आल्यावर हे इथे समोर श्री अत्री ऋषी महाराज यांचे म्हणजे मंदिर आहे। अनुसया माताच्या मंदिराच्या अलीकडेच तिथे काम करत असलेल्या महंताच्या किंवा जे काही पुजारी असतील त्यांच्या समाध्या आता नवीनच जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। येथील गोट्यावर केलेले कोरीव काम मस्त आहे, एकदम जबरदस्त आहे। अशी इथं 1 2 3 4 5 6 7 मंदिर आहेत आणि रेणुका माताच्या मंदिराला पण पितळीचा कोट चढवणं चालू आहे। याआधी तुम्ही जर बघितलं असेल तर याला गोल्डन कलर मारला होता, पण आता बी आम्ही आता जस्ट आलो तर आम्हाला दिसत आहे की पितळीचा कोट लावणं चालू आहे। ते जे दूर दिसून राहिलं ना तुम्हाला टेकड्यावर, ते दत्त शिखर आहे। अनुसया मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये हे बघा, त्या काळात जुन्या काळात वापरण्यात येणारे जाते म्हणजे ज्याच्यात आपण गहू दळत होतो पिठासाठी, आणि ही काश्याची इथं मोठी डेग आहे, जवळपास 50-1 किलोची कॅपॅसिटी अशी मीची। अशा जुन्या वस्तू आता बऱ्याच म्हणजे मुश्किल आहे दिसायला भेटणं, पण जर तुम्ही माहूरला आल तर हे चेक करून घ्या। सुरुवातीच्या काळामध्ये बहुतेक याच्यात प्रसाद वगैरे बनवण्यात येत अशी खूप मोठी डेग आहे। पण अनुसया माताच्या मंदिरावर हे असे गोटे ठेवून आहे, येणारे भाविक भक्त ते गोटे एकाच्यावर एक ठेवून अशा मिनारी तयार करतात, पण त्या केल्यानं काय होते हे आम्हाला माहीत नाही। हे एक श्रद्धा असेल की इच्छा पूर्ण होते म्हणून। तर तुम्ही करणार आहे का ट्राय, की ठेवता?